गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज परमपूजनीय श्री गुरुदेव यांच्या कृपेने एक जुने भक्त श्री शांताकुमार बेंगलोरचे जे 1994 पासून दर्शनाला येत आहेत ते भेटले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे एक अनुभव सांगितला तो मी आता रेकॉर्ड करत आहे। ते स्वतः सांगतायत। मी कोरोनामध्ये एकदम पुष्कळ सिकनेस होते तेव्हा मी 18 दिवस ॲडमिट होते। तिथे 150 लोक होते, त्याचे 12 लोक त्याच वेळे गेले। मी पण गेलं म्हणून सर्वांनी समजले। महाराजांनी एकदा मला जपमाला दिले, जप कर म्हणून सांगितलं। स्वप्नामध्ये जपमाला दिले, जप कर म्हणून। त्यापासून मला आजारी एकदम कोरोनापासून मी बाहेर आल्याने आता चांगला आहे। म्हणजे त्या स्वप्नात तुम्हाला जप करायला सांगितलं? जप करायला सांगितलं। जप सांगितला होता कुठला कर असं काही? नाही, जप माला दिलेले आहे। माळा दिली प्रत्यक्ष? हां, प्रत्यक्ष स्वप्नामध्ये माला दिले आणि जप कर। त्यापासून मी तिथून बाहेर पडलो। साधारण केव्हाची घटना ही? किती सालात? 2021 कोरोनापासून। आता 26 आहे। हां, त्यानंतर आजपर्यंत काहीच नाही। हां, आणि तुम्ही गेले म्हणून डिक्लेअर केलं होतं? हां, गेलं म्हणून। खूप सुंदर अनुभव आहे सर आपला। हां, आणि हा अनुभव आपण लिहून द्या, आपण आपल्या आठवणींच्या भागात आपण टाकू। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त। आणखी एक हां, सांगा अवश्य। माझे 3दा मुलं जाऊन गेलं होतं 8 महिन्याने। हां पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा मग महाराजांनी एक बायकोजवळ एक मुला भेट पाठवलं। हां आणि त्यात काय सांगितलं म्हणजे हे मूल तुला पाठवलं आहे म्हणून सांगितलं। स्वप्नामध्ये की प्रत्यक्ष? स्वप्नामध्ये। अच्छा। हां, मग आता तो चांगला आहे, मूल झालं। वा, चांगला आहे, बी करत आहे। स्वप्न दृष्टांत दिला आणि मुलगा देतोय म्हणून सांगितलं। हां, आणि आता तो मुलगा बी करतोय। बी करतोय। खूप छान, सुंदर अनुभव आहे अगदी। हां, सुंदर। धन्यवाद सर, धन्यवाद। गुरुदेव दत्त। गुरुदेव।